वचन अमृत तेने झालो मी पूर्ण तृप्त. बसवलिंग म्हणे ब्रह्म ते निर्गुण ते केले सगुण शब्द बळे. आमचा निर्गुण निराकार परमात्मा भगवान शिव परमात्मा सगुण रूपामध्ये आला असेल तर तो सद्गुरु रूपाने आलेला असेल. असा सगुण साकार गुरुमाऊलींचं सानिध्य, गुरुमाऊलींचं दर्शन आणि गुरुमाऊलींचा अमृत उपदेश श्रावण महिन्यामध्ये, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, अत्यंत आनंददायक असणारा हा श्रावण महिना. आणि या पवित्र श्रावण महिन्यामध्ये गुरुमाऊलींचं श्रवण आपल्याला मिळतंय. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला अत्यंत महत्व आहे. आणि अशा गुरुमाऊलींचा आपल्याला अमृत उपदेश प्राप्त होतोय. तुमचं आमचं सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. माझे 2 शब्द सद्गुरु माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनियोजा श्री गुरुनामेश श्री गुरुनामेश. संत श्री मणिमन्मथ स्वामी महाराज की हर 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 हर. भारत माता की वंदे. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज. थोडे हे करा. भजन होईपर्यंत विकोसव. सांब सदा शिव 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 सांब सदा शिव. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम. 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की. महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरो पंचाचार्य सद्गुरो बसवलिंग शिवा.
संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज वैराग्य निधी अक्कमादेवे माता त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यमाउ सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून महाराष्ट्रातील अत्यंत प्रिय भक्तिस्थान म्हटलं मन्मथ माऊली आहे. या माऊलीचा गुणगान सोनप्पा गुरुलिंगप्पा सोनप्पा फुटके या स्थानाचा वैभव प्रत्येकांपर्यंत हे मेसेज देण्याचा मोठा योगदान म्हटलं तर सोनप्पा फुटकेंचं होतं. त्यांच्या संपूर्ण जीवन माऊलीच्या सानिध्यामध्ये वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नामचिंतन सोहळा प्रप्रथम त्यांनी या ठिकाणी सुरुवात केला. म्हणून त्यांच्या सूत्र हाती घेऊन आणि त्यांच्या मार्गामध्ये लेकरं जातात म्हणून काही सांगता येत नाही. अनेक फाटा फुटत जाते, परंतु गुरुलिंगप्पा मात्र हे वैभव त्यांनी ओळखलं. त्याप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह सोहळा आता किती वर्षाचे? 53 इयर. 53 इयर. 50 वर्षापूर्वी या ठिकाणी व्यक्ती येण्यासाठी भीत होते. एवढा घोर जंगल, माणसांचा वास या ठिकाणी मिळत नव्हतं. रात्री इथं मुक्काम करणे म्हणजे भयानक अवघड परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी उभा केलं सप्ताह. परंतु उद्यासाठी भीती हुई बात, गेलेले गोष्टी आणि समोर होणारा विचार, या दोन गोष्टीचा तो तिळभरवी विचार करत नव्हते. म्हणून संत जे आहे शरण, एकमेव त्यांच्या वाक्य आहे, इंदिंगे नाळिंगे यंदे नादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. देवा तुझा शपथ असेल, उद्याबद्दल मी विचार केला असेल तर तुझा शपथ आहे मी करू शकत नाही, आणि गेलेल्या गोष्टीचा सुद्धा मी विचार करणार नाही, पुढचंही विचार नाही आणि मागचंही विचार नाही. अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक, त्यांच्या आयुष्य वाढते, त्यांच्या आरोग्य वाढते. लक्षात आलं का?
हे सगळ्या बिमारीचं मूळ म्हणजे टेन्शन आहे. लक्षात आलं का? कसं मस्त आहे माय, शिस्त आहे, मस्त आहे. 77 इयर म्हटलं तरी सुद्धा उडी मारते कन कन कन. लक्षात आलं का? एकमेव कारण नो टेन्शन नो प्रॉब्लेम. लक्षात आलं का? तणावच नाही. काय करणार आहे टेन्शन घेऊन? काय करणार आहे? मी समाधान होया पा, समोरच्या माणूस लई टेन्शन देतात, काय करा? हा, समोरच्या माणसापासून आम्ही परेशान आहोत, आमचा आम्ही परेशानी नाही. कोणाकडून परेशान आहे? समोरच्या माणूस. समोरच्या माणसं कोण? घरचे लोक असेल, दोस्त असेल, किंवा शेजार लोक असेल, किंवा येणारे जाणारे असेल. त्यांच्यापासून काय काय टेन्शन. काय करतात? टेन्शन देतात, काय करावं? मी कधी कधी म्हणतो ते देणारे देतात, पण घेणारे का घ्यावावं? खराब वस्तू फुक्कट दिलं तरी बी घेता का तुम्ही? हा, किमतीचं वस्तू तुम्हाला फायदा होत असेल तर बिलकुल घ्यायच. तुम्हाला लुस्कान करत असेल तर तसले गोष्टी का घ्यायचं? डिलीट करून टाकायचं. मोबाईल मध्ये कसला फोटो ठेवते तुम्ही? पाय पसार करून बसलेले नाही, काय डोळा वाकडा करून ठेवलेले. तुमचा फोटो चांगला 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 आलेले फोटो काय करता? शेव करून ठेवता. हा, मग खराब असलेले पहिले उडून टाका, पहिले काढून टाका. ते कशाला ठेवलास फोटो? म्हणजे मोबाईल मधला खराब फोटो तुम्हाला ठेवायला अवघड होते. तुमच्या डोक्यामध्ये खराब विचार कशाला ठेवायचा? डिलीट करून टाकायचं. देणारे देतील, परंतु घेणारे घेऊ नये. का घ्यायचं? परेशानी कशाला करून घ्यायचं? म्हणून आजकाल लोक त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा तो समाधान नाही, त्यांच्याकडे नसलं तरी सुद्धा समाधान. यांच्याकडे जे आहे तेवढ्यामध्ये त्यांना समाधान नाही. दुःखी कशा करतात? त्यांच्याकडे कस काय? माझ्याकडे जे नाही त्यांच्याकडे कस काय आहे म्हणून ते टेन्शन. लक्षात आलं का? बिलकुल यांच्याकडे नसलं तरी सुद्धा टेन्शन. याच्यापासून आम्ही दुःखी आहोत. हे दुनियादारीचा विचार संत मंडळी केलेलंच नाही. म्हणून सोनप्पा कसं होते ना, मागचा विचार करतोय ना पुढचा विचार करत होते. फक्त करायचं, सेवा म्हणजे करायचं. आणि एवढं खासियत होतं, बराच वेळ मी बोलतो त्यांच्याबद्दल. कुठल्याही गुरु महाराज दिसल्याबरोबर साष्टांग दंडवत टाकायचं. हा, हे आप्पा बी तसंच परंपरा चालत ठेवलंय. मी एक दिवस त्यांना विचारलं, थोडं ऐकू कमी होत होतं, जोरात बोलत होतो मी त्यांना, तुम्ही बेमार पडत नाही का हो? आणि मग मी बेमारच पडत नाही म्हटलं. होय काय? 100 वर होऊन गेले म्हणले. 100 वर्षाच्या आजोबा आता 50 वर्षाचे लेकर बसून उठायला तकलीफ व्हायला. 50 वर्षाला हात टेकून त्याला म्हणावं लागते, थोडा हात धर रे बेटा म्हणून हात देऊ लागले, धरून उचलायला. परंतु 100 वर्षाचा वयस्कर व्यक्ती कुठल्याही गुरु महाराज भगवा दिसल्याबरोबर लांब पडायचं, साष्टांग दंडवत टाकायचं. मी एक दिवस त्यांना विचारलं, तुम्ही एवढं तंदुरुस्त कस काय? त्यांनी म्हटलं, सर्व महाराजांना मी साष्टांग टाकतो म्हणून मी तंदुरुस्त आहे. ऑटोमॅटिक सूर्य नमस्कार होते मला, कितीतरी सूर्य नमस्कार. भरपूर महाराज दर्शन झाला समजा, तेवढं साष्टांग नमस्कार, तेवढं माझं सूर्य नमस्कार होते, दीर्घदंड नमस्कार.
म्हणून मी तंदुरुस्त आहे अप्पा असं म्हणायचं ते. तर हे न पुढी न मागे, एकमेव ध्यास, फक्त शिवस्मरण, शिवचिंतन. जे डोक्यामध्ये आपलं आहे तेच आपल्याला बाहेर पडत राहते. डोक्यात असलेले बाहेर पडते, मनात असलेले बाहेर पडते. जे आपण भरून ठेवतो तो बाहेर पडणार आहे. जे खातो तेच उलटी होणार आहे ना. खाणं वेगळं उलटी वेगळं असं होईल का? नाही, ते होणार आहे. तसं जे विचार आमच्या डोक्यात आहे तेच विचार बाहेर पडणार आहे. अशोकजी होते, अजून धोंडे सर होते, आम्ही होतो, अजून एक दोन कार्यकर्ता. आप्पांच्या प्रकृती बिघडलं, आमच्या आठवण काढत होते. त्याकरता आम्ही गेलो तिथं. सर्व बसून आहे. मला बोलले ये, म्हटलं बसलो. आणि महाराजांच्या डोक्यामध्ये काय, महाराज काय बोलतील, काय संदेश देतील, मी विचार करत होतो. काय म्हटले महाराज माहितीये का? बघा, आमचं काही खरं नाही, आतापर्यंत जे आपण केलोत, यापुढे तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो म्हटले. अप्पा सांगा म्हटलं. जे परंपरा मी सुरुवात केलेले आहे ते परंपरा कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. गावोगावी सप्ताह व्हायला पाहिजे, पदयात्रा कंटिन्यू असायला पाहिजे. काय होतं डोक्यामध्ये? सप्ताह भरून होतं, पदयात्रा भरून होतं, परमरहस्य भरून होतं, शिवपाठ भरून होतं. शिवपाठ व्हायला पाहिजे, परमरहस्य पारायण व्हायला पाहिजे, सप्ताह व्हायला पाहिजे, पदयात्रा कंटिन्यू असायला पाहिजे. मग आणि तुम्ही एखादी अंतिम अवस्थेमध्ये तुम्ही काय विचार करता? आमच्या मुलीला बोलवा, तिथं काय ठेवलं तिथं वसुली आहे तिथं करा, तिथं काय ठेवले तिथं करा. आमच्या डोक्यामध्ये हे भरलेले आहे. माऊलीच्या डोक्यामध्ये फक्त सप्ताह भरलेले आहे, पारायण भरलेले, कंटिन्यू जे करतात ते आमच्या डोक्यामध्ये निघत राहते. त्या प्रकारे सोनप्पांच्या बी डोक्यामध्ये काय, फक्त स्मरण, माऊली. म्हणून आजही सुद्धा त्याने कैलासाचा उपमा या कपिलाधारला त्यांनी दिलेला आहे. मी बराच वेळ बोलू लागलो. कलियुगामध्ये कपिलाधार, कामधेनो आणि कल्पवृक्ष मला पाठच झाले, ते लक्षात आलं. कुठेही आढळणार आहे. अशा प्रकारच्या कामधेनो कल्पवृक्ष आम्ही सोडलो, आम्ही भटकू लागलो. लक्षात आलं का? भटकायचं वेळ आले, घाई आपला पूजा चालू राहते, इथं बरेचसे भक्त बसून असतात आणि काही काही लोक घाई करतात. अप्पा आम्हाला दर्शन करून जायचंय, दर्शन करून जायचे, दर्शन करून जायचे. कुठं जायचे? शिर्डीला जायचे. घाई करून शिर्डीला जायचे. बघा, द्राक्षाम लानमुखी जाता शर्करा चास्मतांगता गुरुवचनम दृष्ट्वा सुधा बीता दिवंगता. आता आपण काय बोलले ते, अमृत तर आम्ही पाहिलेले नाही, ऐकलो की नाही? अमृत ऐकलो, परंतु पाहू शकलेले नाही. का बरं? अमृत ऐकायला मिळतो पण परंतु पाहायला का मिळत नाही? काय कारण असेल? सुधा अमृत म्हणजे सुधा, सुधा.
अमृत. अमृत म्हणजे कसं आहे? ऐकलो, गोड आहे. किती गोड आहे? सुदेहुनी गोड. ऐकलो, गोड. गोडा हा शब्द ऐकलो. परंतु अमृत कस काय पाहायला मिळत नाही? त्याला हार्ट अटॅक झाला होता. कशाला? अमृताला. हार्ट फेल. हार्ट अटॅक बी नाही, हार्ट फेल. हार्ट अटॅक म्हटलं तर जिवंत राहते माणूस, त्याला सांभाळत. हार्ट फेल झाले की संपला, उचलावंच लागते. हा, झटकामध्ये तिकडच. कस काय? दोन गोष्टी सहन होत नाही व्यक्तीला. मृत्यू का होतो? अपमान झाल्यानंतर मृत्यू होऊ शकते. जगण्यामध्ये काय अर्थ नाही. अपमान. अति खुशी. अति खुशी सुद्धा सहन होत नाही, अपमान सुद्धा सहन होत नाही. मग तेवढा काय अपमान झाला होता की काय अमृताला खुशी वाटलं होतं? खुशी. खुशी वाटलं होतं. खुशीनं हॉल्ट फेल झाला. काय बघून खुशी झाला होता त्याला? पाहिल्यानंतरच खुशी होते ना. परवा म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी एक डीसी फार भयानक कडक होतं, कलेक्टर. ऑर्डर निघाले, जे जे काय रस्त्यामध्ये कब्जा करून बसलेत सर्व पाडून टाका, काही ठेवूच नका. बिदरमध्ये घडलेली घटना बोलतो तुम्हाला. एक 2 कोटीचं बिल्डिंग बांधून ठेवली होती एक माणूस. 2 करोड. 3 दिवसामध्ये वास्तू शांती. वास्तू शांती 3 दिवसामध्ये त्यांना नोटीस पोहोचलं, उद्याच्या उद्या लवकरात लवकर तुमच्या घरात काही तीज असेल तर खाली करून टाका, उद्या पाडणार आहे. उद्या पाडणार आहे. अशा प्रकारच्या नोटीस पाहिल्या बरोबर जीव धस्स केला, पुट्टशी निघून गेला. आयुष्याच्या पुंजी त्याला लावल्या कारणानं काय झाले? जीव धस्स केले. तस या अमृताला तुम्हाला सांगतो, कोणता खुशी वाटला होता, कोणतं दुःख वाटला होतं? हे अमृताचं थोडं बाजूला ठेवतो, एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, लक्षात ठेवा. गुरुजी नंतर सांगा मला. अमृत कस काही दिसत नाही. ठीक आहे, तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझं आरती झाल्यावर तुमचं मनोकामना पूर्ण होते, नाही तर होईना. लक्षात आलं? कंप्लीट आल्याबरोबर आधार कार्ड द्या मला, तर देते का? नाव काय तुझं, गाव काय तुझं, काय डोळ्याचा फोटो काढतो आणि तुझं तोंडाचा फोटो काढतो. सगळं काढल्यावर मॅचिंग करून बघते, हा हे फोटो तुझाच आहे का? हा माझाच आहे. तेव्हा तुम्हाला आधार कार्ड भेटते. तसं आल्याबरोबर आम्हाला परमिशन द्या म्हटलं तर जमलं. झालं थोडक्या वेळामध्ये. बसा थोडा शांत. आणि तुमच्या गावात आलं तर सुद्धा तुम्हाला घाईघाईच होतं त्या दिवशी. हा, कीर्तन होतं यांच्याकडं. 3 तास कीर्तन केलो, कमी नाही, सामानगावला. लक्षात आलं? असो, अमृताबद्दल बोलत होतो. एक 2 भाऊ होते, ते बाजूला ठेवत अमृत थोड्या. हा, पहिले यांना जाणार आहे, पाठवून देऊ जल्दी. तुम्हाला अमृत देऊ तर यांना देऊन पाठवून देऊ बाकीचे. किती होते भाऊ? 2 किंवा 3. जास्त कुठं आजकाल किती जास्त राहणार आहे. पहिले राहत होते 7, 11, 12, 13 भाऊ राहत होते. आता एक होणं म्हणजे अवघड होऊन गेले. ते बी मनमस्वामीला चक्कर मारून 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 आखरी देवा कितीतरी हिंडू तुझ्याकडं असं म्हणून कट्टाळून बोलल्यावर आता इथं 21 वर्षाला झाले. इथं आले आपले राजू बोंदे. 21 वर्षाला लेकरू झाले त्याला.
मनमोहन स्वामी कसं परीक्षा घेते बघा. आता 1 वर्षाला आले, दर्शन घेतले, होय नाही गेलं म्हणून तिकडेच निघून गेलं साहेब. आलंच नाही, असं जमत नाही. सोडायचंच नाही. निष्ठा कधी सोडायचं नाही. काही हो म्हणायचं, कधीही द्या तुमच्या मनावर. अशा प्रकारचा निष्ठा बाळगलं 100% तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. सगळे एक आले होते, 25 वर्षाला झाले त्याला लेकर. 25 वर्ष फिरून फिरून थकलो आप्पा म्हटले. 2 ट्यूब्स बंद आहे म्हटले होते डॉक्टर साहेब. IV केला, IVF केला आणि दुसरं काहीतरी भानगडी केली, तरी सुद्धा लेकर झाला नव्हता. तदनंतर 25 वर्षाला आश सोडून दिले. 12 वर्ष फिरून नंतर 12 वर्ष या ठिकाणी चक्र घातले मनमथ स्वामीला. 25 वर्षाला लग्नाच्या नंतर सुंदरसा मुलगा जन्म घेतला. दुपारी येऊन दर्शन करून गेले बघा. परंतु निष्ठा बाळगावं लागतं. तसा 2 भाऊ होते, एकाला 2 मुली, एकाला 1 मुलगा. तर फार सुंदर संसार. तर एक मिठाई विकणारे, एक मुस्लिम समाजाचा एक मिठाई विकणारे, तर बंबई बाबू म्हणत होते आम्ही. बंबई बाबू आमच्या गावामध्ये, त्याचं नाव बंबई मिठाई, बंबई मिठाई. ते साखराचा बिल्ला 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 राहत होते. बंबई मिठाई म्हणायचं त्याला. ते सायकलवर बांधून घेऊन यायचं, बंबई मिठाई म्हणून यायचं. आणि त्या काळामध्ये भयानक गोड पदार्थ म्हणजे तेच. एवढा लेकराला तो प्रेम करायचा, कोणाकडे पैसा असो किंवा नसो, थोडं थोडं तुकडं कावायना, परंतु फ्री देत होतं. त्यांच्या नादी लागायचं. लेकरावर भयानक काळजी त्याला काय बायको बी नाही, त्याला लेकरं बी नाही. सगळ्या गावात ते सगळे लेकरं माझाच लेकर समजून घ्यायचं, त्याची विचारधारा असणारा. तर एक दिवस फटाफट बोलतो, पुढे सामानगावला फार लांब जायचं. तर ते एक भाऊच्या मनामध्ये ते एकुलता एक लेकर आहे, माझ्याजवळ ते नाही. म्हणजे जळण कसं असते बघा, पोटातला इस्तू भयानक डेंजर. लक्षात आलं का? बाहेरचा इस्तू अजून शांत करता येते, परंतु हे कधी शांत होत, मरेपर्यंत होत नाही. मरताना सुद्धा हातात हात येते बघ, त्याला ठेवू नको म्हणून हातात हात घेऊन मरणारे काही लोक आहेत. एवढा इस्तू मोठा हँडगा येते, एक पेटते समजा. तर एक दिवस तो एक भाऊ त्या मिठाई वाहिलेला भेटले. काय म्हटलं, किती वर्षापासून तू मिठाई विकतोस? जवळजवळ मी 25 वर्ष झालेले आहेत. बिल्डिंग वगैरे बांधलास का? नाही. काय मूर्ख तू, इतका वर्ष मरमर करून तुला भेटले काय? मला तुझं बघून मला सहन होत नाही. मग काय करावं म्हणता तुम्ही? आणि तुझ्या जवळ मिठाई घेऊन विकलेले लोक बिल्डिंग बांधून टाकलेत, परंतु स्वस्त इकून तू तसंच तेवढंच आहे. मेन मुद्दा काय ते सांगा आम्हाला. उगा फिरून फिरून बोलू नका. एक काम कर म्हटलंय, तुला 5 लाख रुपये देतो. सांगा म्हटलं. मी एक पुडी देतो, त्या मिठाईमध्ये मिसळायचं, आपल्या भावाच्या मुलाला खाऊ घालायचं. आणि जास्तीत जास्त प्रेम त्या लेकरावरती तो करत होता. त्या गावामध्ये जास्त प्रेम त्या लेकराला करत होतो तो. त्याने म्हटलं, काय बोललात तुम्ही? कसं सुचलं असेल तुम्हाला? असं काही गोष्टी दोघांच्या झाल्यानंतर तो म्हटलं, बघ माझ्या गोष्टी ऐकलं ठीक आहे. तर थोडंसं वाकडा बोलायला सुरुवात केलं. माझ्या गोष्टी तू ऐकलं ठीक आहे, ऐकत नसेल तर आमच्या गावात तुला पाऊल ठेवायचा अधिकार नाही, गाव सोडावं लागतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं,
मी गाव सोडायचं तयारी मला मान्य आहे, परंतु असलं काम करायचं माझं तयारी नाही. म्हणून बरीचशा गोष्टी त्याला खर्च केला. आणि तुम्हाला कमी काय? तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय कमी आहे? मला वाटते माझा एवढा श्रीमंत तुम्ही राहू शकत नाही म्हणले. मी एवढं श्रीमंत आहे, मी एवढं समाधान आहे, मला कुठल्या प्रकारच्या ताणतणाव नाही, मला कुठल्या प्रकारच्या अपेक्षा नाही. सगळं गावातले सर्व लेकरं माझा मी समजून घेऊन जीवन जगणारा माणूस आहे. त्याकरता हे डोक्यात आणलात कसं तुम्ही? असं म्हणून म्हटलं, एकुलता एक मुलगा आहे, तुला 2 मुली आहे, आता दोघांमध्ये एक लेकरू एवढा छान आहे, असा तुम्ही का विचार करता? म्हणून बरेचशे गोष्टी खर्च केला. तदनंतर मी तुमच्या गावात मी पाऊल ठेवणार नाही असं म्हणून तो सांगून तो गेला. बाहेरचं दुसऱ्या गावामध्ये त्यांचे वास होतं, झोपडपट्टीमध्ये राहत होते. परंतु रात्रभर तो विचार केला, माझ्याजवळ काय कमी आहे? त्याचा विचार त्यांनी जो बोललेले सगळे गोष्टी त्यांच्या डोक्यात येऊ लागलं. तर माझ्या या पोटामध्ये अशा प्रकारचे विष का निर्माण झालेले आहेत असा विचार करून, माझ्यापेक्षा श्रीमंत माणूस तो आहे, काही नसताना सुद्धा एवढा तो आनंदित आहे. म्हणून सकाळी लवकरात रात्रभर झोपला नाही. तो विचार करत 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 पहाटे 5 वाजता उठला. डायरेक्ट मिठाईचा व्यक्तीजवळ गेला, साष्टांग दंडवत टाकला. आज माझा डोळा तू उघडलास, मी या गोष्टीपासून कधीही असा मी विचार करू शकत नाही. त्याकरता मोठा अनाहुतापासून तू टाळून टाकलास, नाहीतर भयानक परिस्थिती गंभीर होत होतं. असं म्हणून क्षमा याचना मागितले. म्हणजे सांगायचं तात्पर्य, माणूस दुसऱ्यांच्याही सुद्धा बघून समाधान नाही, आपल्या जवळ असलेले बघून सुद्धा समाधान नाही. दुसऱ्याचा बघून जीवन जगणे हे कधी सुख देऊ शकत नाही. त्याकरता तुम्हाला म्हणत होतो, आप्पांच्या मनामध्ये, सोनप्पांच्या मनामध्ये काय होतं? एकमेव विचार. तुम्हाला म्हणत होतो काय? अमृत का दिसत नाही? अमृताच्या गोष्टी तर आम्ही ऐकलो, अमृत आमच्या डोळ्याला दिसत नाही, हे ऐकवी गोष्टी आहे. परंतु बरेचसे ग्रंथामध्ये आपण पाहतो अमृत 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 अमृत. लक्षात आलं का? परंतु आहे कुठं अमृत? सांगू का? मग जाऊन घ्या थोडं थोडं. अमृत, अमृत घेण्यासाठी मोठा कष्ट करावा लागतं, अति कष्ट करावं लागतं. असंच तुमच्यासारखे अमृत बसलेले आहे, साखर बसलेले आहे, द्राक्षी बसलेले आहे, गोड गोड पदार्थ सर्व त्या ठिकाणी बसून कोणाच्या प्रवचन ऐकू लागलेत? मन्मथ स्वामीच्या. मन्मथ स्वामी सारखे एक संत महात्मा पुरुष. त्यावेळे गोड म्हणजे द्राक्षी गोड असतात, द्राक्षी मनुके मनुके गोड असतात. द्राक्षीला अहंकार होतो, काय म्हणून? माझा एवढा गोड कोणाचाही नाही असं म्हणून माझा त्याच्या मनामध्ये तेच विचार करत बसले होते. परंतु महाराजांच्या वाणी ऐकल्याबरोबर लाज वाटले म्हणा त्याला. कोणाला? द्राक्षाला लाज वाटल्यामुळं त्याला सुरकुटे पडले. कशाला? सुरकुटे आहे की नाही? हा, सुरकुटे पडले. म्हातारा झाल्यानंतर पडते बघा सुरकुटे, तसं सुरकुटे पडले. म्हातारा होऊन गेले ते. आता बाजूला बसले होते साखर. द्राक्षाम लानमुखी जाता शर्करा चाश्मतांगता. घाम सुटले म्हणे त्याला, साखराला. गुरु महाराजांच्या गोड वाणी ऐकून
घाबर सुटलं. घाबरल्यानंतर घाम सुटले. घाम सुटल्याबरोबर वल्ल वल्ल होऊन गेले, पूर पगळून गेले, पाणी 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 होऊन गेले. काय बघून? महाराजांच्या अमृत उपदेश बघून. आता अमृताला बी एवढा होता, साखरापेक्षा गोड आहे, द्राक्षीपेक्षा गोड आहे, गुळापेक्षा गोड आहे. जे जे काही गोड 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 पदार्थ आपण म्हणतो, सर्वापेक्षा गोड 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 अमृत गोड आहे. अशा प्रकारचे अमृताला वाटलं, माझापेक्षा गोड या जगामध्ये एक वस्तू आहे, ते गुरुमाऊलीचा वाणी गोड आहे. त्याला काय झाले? माय हार्ट फेल झाले. म्हणून अमृत कुठे आहे? कुठे आहे अमृत? स्वर्गात आहे. ते पुण्यवासाद्य सुरेंद्र लोकम, म्हणजे स्वर्गात अमृत आहे. स्वर्गात कोण राहते? मेलेले माणसं राहतात. बरोबर आहे. मग तुम्हाला अमृत पाहायचं असलं तर कुठं जावा? वरी जावा. मेल्यानंतरच भेटते अमृत, तोपर्यंत भेटू शकत नाही. तर सांगायचं भेटते म्हणून बी गॅरंटी बी नाही. लक्षात आलं का? कोण बघायला गेले? म्हणून आपल्यापेक्षा भारी व्यक्ती समोर दिसल्यानंतर घाम तर सुटते, तोंड तर वाकडं होते, किंवा हार्ट फेल तर होते. लक्षात आलं का? म्हणून हे सुधावाणी, हे सुधावाणी काय म्हणतात? गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ बारी, प्रसाद घेताची स्वामीच्या षड्री पूजा. वचनी अमृत झालो मी ये पूर्ण तृप्ती. अमृत स्वीकार केल्याने काय होतो? स्वर्ग मिळते, आनंद मिळतात, मोक्ष मिळत नाही. परंतु गुरुमाऊलीच्या अमृतवाणीने काय होतो? झालो मी पूर्ण तृप्त, म्हणजे उरला नाही, शिल्लक नाहीत, शिल्लक नाही. अशा प्रकारचा संदेश 53 वर्षापासून हे परंपरा जोपासलेली आहे, कंटिन्यू चालू ठेवलेले आहे. आले तेव्हा माऊली आशीर्वाद देण्यासाठी या 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 म्हणून धावा घेत राहतात. आणि आल्याबरोबर पहिला प्रवचन आपला तिथंच असते, आणि इथं चालू झाल्याबरोबर कंटिन्यू दुपारी आणि सायंकाळी, दुपारी 1 तास आणि सायंकाळी 1 तास. किती किती म्हणून सांगा? जवळजवळ 20-22 वर्षापासून कंटिन्यू प्रवचन चालू, तरी सुद्धा आपला पोट भरत नाही, सरत नाही. यदि लिखिती गृहीत्वा शारदा सर्व कालम तदापि ईश पारम न याते. म्हणून समुद्राचा शाई करून, पर्वताच्या लेखणी करून ज्यावेळी लिहायला बसली शारदा माता, तरी शाई संपून जाईल, परंतु प्रवचन कधी संपणार नाही. अशा प्रकारचा संदेश या मंगलमय प्रसंगी देऊया. अनेक भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. सामनगावमध्ये एक आनंदाचा क्षण म्हणजे सामनगावचं ओळख आम्हाला नव्हतं माय. लक्षात आलं का? कोणाकडून सामनगावचं ओळख झाले म्हटलं तर अक्षतापासून ओळख झाले. अक्षत म्हणजे तांदुळाचा नाही. इथं एक विक्रमचं मुलगी आहे, परवा आले होते, परंतु एवढा परेशान होता तो. एक सामनगावचे आले म्हणून त्यांच्या समोर बोलावं लागतं. एवढा परेशान होतं, एवढा परेशान होता, भटकून 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 आखरी कसं मेसेज पोहोचले की तमलूर चाप्पा बरं आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर आमच्या दुःख दूर होते, निवारण होते, असं कोणीतरी त्यांना सूचना दिला असेल. तर ते लेकरू त्या छोट्या मुलीला घेऊन उदगीरला तो आला. उदगीरमध्ये माझं कुठंतरी पूजा होतं, त्या पूजामध्ये मी बिझी होतो.
वाट पाहून 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 आप्पाचं पूजे कधी संपतील म्हणून नंतर पूजा संपल्यावर आडवा पडून असा घट्ट पाय धरला, मेलं तरी सुद्धा तुमच्या चरणापाशी मरतो, परंतु मला ह्या दुःखापासून मला मुक्त करा म्हटले. काय झाले ते सांग रे, काय झालं ते सांग. नाही, भयानक मी परेशानी आहे, जवळजवळ 2-3 लाख रुपये घातलो, परंतु या लेकराच्या पायी मी परेशान आहे, असं म्हणून त्या लेकराला समोर ठेवलं. एवढं होती ती लेकरू, छोटं होतं, आता 8वी काहीतरी आहे वाटते, 8वीला आहे. तर म्हटलं सगळं समजून घेतलो मी. तदनंतर म्हटलं आजपासून भटकणे, अटकणे, लटकणे हे सोडून दे. मी आश्वासन देतो, 100% तुला विश्वास देतो, तुझ्या लेकराला आजपासून काहीच होणार नाही म्हणून त्यांना बोल. तर भटकणं त्याच्या बंद पडलं. तदनंतर त्यांच्या गावी मला घेऊन गेलं. तदनंतर सर्व गावकरी मंडळींना मला ओळख करून दिलं. आणि आता तुम्हाला सांगतो, शाळेमध्ये नंबर 1 आहे मुलगी, नंबर 1. लक्षात आलं का? 100% घेऊन पास होऊ लागले, एवढं हुशार आहे लेकरू. तर तिथं शिवपाठ होते तुमच्या गावामध्ये, शिवपाठ मंदिरावरती शिवपाठ वगैरे होते. झाल्यानंतर सांब जय नमः पार्वती हर हर, महात्मा बसवेश्वर मज्जगदूर पंचाचार्य महाराज की, डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य, संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज, संपला नाही. शिवपाठ झाल्यानंतर हे सगळ्या झे ठोकल्यावर तिथं जाऊन ते लेकरू भांडण करते. कोणाला? त्या गावकरीला. काय म्हणून? महाराजाचं नाव घेऊन झे ठोका, त्यांच्यापासून माझं सगळं कल्याण झाले म्हणून आपल्या नाव घ्यायला जाते. आपल्या नाव घेतल्याशिवाय त्याला समाधानच होत नाही. सगळ्या भजनी मंडळीला जाऊन भांडण करून नाव घ्यायला लावते. मी होऊन त्याला बोलत नाही की आमचं नाव घेऊ म्हणून, परंतु त्या लेकराला एवढं खुशी, आप्पापासून मी एवढं पुढे गेलो, असं एक त्या लेकराच्या ध्यानात आहे. त्याप्रमाणे तेव्हापासून सामानगावला आम्हाला गाठ पडलं. तदनंतर वेळोवेळी प्रवचन, कीर्तन, भजन वगैरे आपल्याकडून त्या ठिकाणी होत आहे. संपूर्ण टोटल गाव लिंगायत आहे. आलं लिंगायत, बुलबुले हे बुलबुले. हा, अजून कोणतं? अजून ते झुंजारे, बुलबुले, अजून कोण आहे? 2च गाव अख्खा तमाम, बुलबुले, झुंजारे. आलं. धुंद तेरा दरबार प्रभूजी, धुंद तेरा दरबार. अशा प्रकारचे आनंद तुम्हा सगळ्यांचा, सामानगावच्या माता मंडळींचा आणि तुम्हा सर्वांचा गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभो. आणि तुम्ही जे मनामध्ये इच्छा धारण करून या ठिकाणी आलात, आप्पा बोलल्याप्रमाणे हे कैलास आहे. आणि हे भूतलावरती कैलास म्हणजे कपिलधार आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या झोळी वाया जात नाही, खाली जात नाही, भरूनच जाणार आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर 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 हर. शिवभक्तीलो प्रधाने विश्वाक्षमाय केले, शिवभक्तीलो प्रधाने विश्वाक्षमाय केले, हे क्षमता परमारहस्य गोया प्रकट केले, क्षमता परमारहस्य गोया प्रकट केले. हे भारत शिवराजा मन्मथस्वामी महाराज, भारत शिवराजा मन्मथस्वामी महाराज, वेदांताचे सारवतीन केले बीज, वेदांताचे सारवतीन केले बीज. हे अभंगी निर्वाण आणून घडिले ज्ञान,
गते मंगलवारं आहुमनगरीजं धरजमनाजं स्वयं